नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर. आज दिनांक आहे 30 ऑगस्ट. आज आपण 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरचा हवामान अंदाज या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोच. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेले तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थानपासून मध्य प्रदेश, विदर्भ करत अशीच बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेली आहे. चक्राकार हवेची स्थिती किंवा कमी दाबाचं क्षेत्र इकडे मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे. या सिस्टीममुळे मध्य महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, तसेच उत्तर महाराष्ट्र असेल, या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस कालसाठी सक्रिय होता. आज सुद्धा राज्यात याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आणि ॲक्सेस ऑफ मान्सून थोडीशी दक्षिणाला आल्यामुळे याच सिस्टीममुळे राज्यात पावसाचं प्रमाण थोडंफार मेघगर्जनेसह पावसाचं प्रमाण राहणार आहे. पुढे सविस्तरमध्ये सर्व काही पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं दुपारच्या 12 वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये, तर इकडे सिंधुदुर्ग असेल, रायगड असेल, तसेच रत्नागिरी असेल, याच्यानंतर कोल्हापूरचे पश्चिम भाग असतील, या जिल्ह्यातून मध्यम पावसाचे ढग किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. त्यानंतर ढगाळलेलं हवामान इकडे विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मध्य महाराष्ट्र असेल, या भागातून ढगाळलेलं हवामान आहे. दुपारनंतर या भागात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचे ढग सक्रिय होतील आणि या भागात पावसाचा अंदाज दुपारनंतर आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 30 ऑगस्टचा जिल्हावाईज हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरचा. तर आज काय परिस्थिती राहील? आज नंदुरबार, धुळे, जळगाव, अकोला, वाशिम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिकचे पूर्व भाग हा जो सर्व पट्टा आहे, या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, पण ज्या भागात होईल, ज्या गावासाठी होईल, त्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस असेल या जिल्ह्यातून. त्यानंतर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज या भागातून राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. तिथून पुढे आलं इकडे अहिल्यानगर असेल, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, सोलापूरचा मध्यवर्ती पूर्व भाग, या जिल्ह्यातून सुद्धा तुरळक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी राहतील. पण हा पाऊस सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरी होईल. बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील. तशीच परिस्थिती इकडे नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड, जालना, यवतमाळ हा जो सर्व पट्टा आहे, तशीच परिस्थिती राहील. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी 30 ऑगस्टसाठी आहे. वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ स्थानिक ढग निर्माण झाले तरच या जिल्ह्यातून तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक होणार नाही, कुठेतरी स्थानिक ढग निर्माण होऊ शकतो आजसाठी, म्हणजेच 30 ऑगस्ट साठी. त्यानंतर 31 ऑगस्टला काय परिस्थिती राहील? तर 31 ऑगस्टला सुद्धा इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, वाशिम, अकोला, जालना, छत्रपती संभाजीनगर, नाशिक हा जो सर्व पट्टा आहे, या भागातून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. सार्वत्रिक नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहू शकतात. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण विभाग व मुंबई विभाग थोड्याफार क्षेत्रासाठी हलका मध्यम, काही भागात जोरदार पावसाच्या सरी या भागातून सक्रिय राहतील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. आणि राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत, विदर्भ असेल, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हे जे सर्व जिल्हे आहेत, स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हिंगोली, परभणी, लातूर, नांदेड, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, अहिल्यानगर हा जो सर्व पट्टा आहे, या पट्ट्यातून सुद्धा दुपारपर्यंत थोडंफार उन्हाची तीव्रता राहील. त्याच्यानंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील, पण सार्वत्रिक पाऊस नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी होईल. बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील. त्यानंतर 1 सप्टेंबरला काय अंदाज राहील? तर 1 सप्टेंबरला सुद्धा विशेष पावसाचा अंदाज राज्यात नाहीये. स्थानिक ढग निर्माण होऊन हा पाऊस होईल विदर्भात. नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या पट्ट्यातून स्थानिक ढग निर्माण झाले तर तुरळक ठिकाणी मेघगर्जना व हलका मध्यम थोड्याफार क्षेत्रासाठी पाऊस राहील. नंदुरबार, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, वाशिम, हिंगोली, जालना, नाशिकचे पूर्व भाग या पट्ट्यात सुद्धा तशीच परिस्थिती. तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पाऊस सर्वच ठिकाणी होणार नाहीये. बाकीचे भाग कोरडे सुद्धा राहतील. हिंगोली, नांदेड, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, सांगली पूर्व, कोल्हापूर पूर्व या भागातून दुपारपर्यंत
उन्हाची तीव्रता जास्त आणि दुपारनंतर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम सरी अधूनमधून सक्रिय राहतील. आणि मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली मध्यवर्ती पूर्व या भागात दुपारनंतर तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम एखाद दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी 1 सप्टेंबर रोजी सक्रिय राहतील. सार्वत्रिक पाऊस नसेल. तर हा झाला आपला 30, 31 आणि 1 सप्टेंबरचा हवामान अंदाज. त्यानंतर हवामान खात्याने आजसाठी 30 ऑगस्टसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया. तर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी दिलेला आहे. यानंतर पुणे घाटभाग, पालघर, रायगड, सातारा घाटभाग, रत्नागिरी, कोल्हापूर घाटभाग, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यातून हलका मध्यम एकाच दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे. तर राहिलेले जे जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून ग्रीन अलर्ट दिलेला आहे. इकडे गोंदिया असेल, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, नांदेड, तसेच इकडे लातूर, बीड, अहिल्यानगर, पुणे, मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, मध्यवर्ती पूर्व, सोलापूर या सर्व जिल्ह्यातून ग्रीन अलर्ट आहे. याचा अर्थ असा नाहीये की पाऊस नाहीये. स्थानिक ढग निर्माण झाले तर या भागात सुद्धा तुरळक ठिकाणी थोड्याफार क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट आपल्या अंदाजानुसार आहे. पण सार्वत्रिक पाऊस नसेल. काही भाग कोरडे सुद्धा राहतील. त्यानंतर 31 ऑगस्टला हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत. तर 31 ऑगस्टला इकडे पुणे घाटभाग, सातारा घाटभाग, कोल्हापूर घाटभाग या सर्व जिल्ह्याच्या घाटभागातून हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी दिलेला आहे. तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसांच्या सरींचा येलो अलर्ट हवामान खात्याने उद्यासाठी 31 ऑगस्टसाठी दिलेला आहे. आणि राहिलेले जे जिल्हे आहेत, विदर्भ असेल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच दक्षिण महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे, पश्चिम महाराष्ट्रातील हे सर्व जिल्हे या सर्व जिल्ह्यातून आपल्या अंदाजानुसार तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील. हा पाऊस सार्वत्रिक नसेल, थोड्याफार क्षेत्रासाठी राहील. दुपारनंतर हा पाऊस असेल, दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता राहील. तिथून पुढे थोड्याफार क्षेत्रासाठी हा पाऊस सक्रिय होईल. आणि हा पाऊस काही जास्त वेळ नसणार आहे. थोड्या वेळ, अर्धा तास, 1 तास किंवा 15-20 मिनिटं पाऊस राहील. जास्त वेळ हा पाऊस जोरदार राहील. असा हलका मध्यम नसेल, जोरदार मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आपल्या अंदाजानुसार 31 ऑगस्टसाठी आहे. आणि ग्रीन अलर्ट राहिलेल्या जिल्ह्यातून आपल्या अंदाजानुसार 31 ऑगस्टसाठी राहील. तर हा होता 30 ऑगस्ट, 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.